नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व विद्यार्थी मित्रांचं नवीन व्हिडिओमध्ये. लास्ट लेक्चरला आपण ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याचबरोबर गॅमेट फॉर्मेशन, फर्टिलायझेशन आणि डेव्हलपमेंट अँड बर्थ यासारखे पॉइंट आपण कव्हर केले. या लेक्चरमध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकल पाहणार आहोत. आता मेन्स्ट्रुअल सायकल यालाच आपण मराठीमध्ये मासिक पाळी, आपल्या भाषेमध्ये मासिक पाळी अशा प्रकारे म्हणत असतो. ठीक आहे. तर हा जो मेन्स्ट्रुअल सायकल पॉइंट आहे हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना कॉम्प्लेक्स वाटणारा टॉपिक आहे. ठीक आहे. तर हा जर मेन्स्ट्रुअल सायकल तुम्ही या व्हिडिओमध्ये टॉप टू बॉटम पहिल्यापासून शेवटपर्यंत जर व्यवस्थित पाहताय तर तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट समजणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही या लेक्चरकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण एखादी जरी गोष्ट मिस झाली तरी सुद्धा तुम्हाला काही भाग समजणार नाही. चला आपण लेक्चरला सुरुवात करूया. पहा, मेन्स्ट्रुअल सायकल पाहण्यासाठी आपल्याला आधी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ठीक आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण लास्ट लेक्चरला काही गोष्टी पाहिल्या, परंतु तरी सुद्धा या लेक्चरसाठी जेवढा भाग गरजेचा आहे तेवढा मी पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगतो. पहा, ही ओव्हरी आहे, बरोबर आहे. ही काय आहे? ओव्हरी, पेअर ऑफ ओव्हरी आहे. ही ओव्हरी आहे, त्याचबरोबर ही सुद्धा काय आहे? ओव्हरी आहे. त्यानंतर याला आपण म्हणतो ओव्हिडक्ट. काय म्हणतो? ओव्हिडक्ट. या ठिकाणी पण ओव्हिडक्ट आहे. आणि हा जो मधला भाग दिसतोय त्याला आपण म्हणतो युटेरस, आणि हा जो खालचा भाग दिसतोय याला आपण काय म्हणतो? वजायना. ठीक आहे. तर ही ओव्हरी, त्यानंतर हा ओव्हिडक्ट, आणि हे काय? युटेरस आहे, आणि हा खाली काय आहे? वजायना आहे. आता होतं काय? मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय? तर मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मासिक पाळी. मासिक पाळी म्हणजे काय की 1 महिन्यापर्यंत चालणारी प्रोसेस पूर्ण, जवळपास हा जो मेन्स्ट्रुअल सायकलचा जो पिरियड असतो हा जवळपास 28 डेज टू 30 डेज पर्यंतचा चालतो. येते लक्षात? म्हणजे 28 ते 30 दिवस, म्हणून आपण याला मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतो. तर मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये काय होतं, थोडंसं बेसिक मी गोष्टी काही सांगतो. या ओव्हरीज मध्ये तुम्हाला माहिती की एग्ज असतात. एग्ज म्हणजे ओसाइट्स असतात. परंतु हे जे ओसाइट्स आहेत हे मॅच्युअर नसतात, हे असतात इमॅच्युअर. आणि प्रत्येक महिन्याला या ओव्हरी मधला एक एग मॅच्युअर होऊन काय होतो? या ओव्हिडक्ट मध्ये येतो. बरोबर आहे, ही आपल्याला माहिती आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर जर स्पर्म या ठिकाणी येऊन जर त्याला फर्टिलाइज करतोय तर पुढे जाऊन तो युटेरस मध्ये इम्प्लांट होतो आणि एका बेबीची ग्रोथ होते. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. हीच प्रोसेस आपल्याला बरोबर 28 दिवस कशा प्रकारे चालते हे पाहायचे. तर हे पाहण्यासाठी पहा, या ओव्हरीमधून एक एग काय व्हायला लागतो? मॅच्युअर व्हायला लागतो. आता हा जो एग असतो ना, हा एक एका फॉलिकल मध्ये असतो. कशामध्ये असतो? फॉलिकल मध्ये. हा दिसतोय हा फॉलिकल. या फॉलिकल मध्ये हा एक एग असतो. आता तो मॅच्युअर होतो म्हणजे काय की हा जो फॉलिकल आहे तो मॅच्युअर होतो. आता हा मॅच्युअर कसा होतो किंवा याला मॅच्युअर कोण करतं? तर ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे पूर्ण, ही जवळपास 4 हार्मोन्स काय करतात? कंट्रोल करतात. एक आहे FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, दुसरा आहे LH, ल्युटिनायझिंग हार्मोन, तिसरा आहे इस्ट्रोजन, आणि चौथा आहे प्रोजेस्टेरॉन. येतं लक्षात? आता हा जो FSH आहे आणि LH आहे, हे दोन हार्मोन आपल्या ब्रेन मध्ये असलेला जो पिट्युटरी ग्लँड आहे ते रिलीज करतात. आता FSH काय करतो? हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करतो? या फॉलिकलला स्टिम्युलेट करण्याचं काम करतो. स्टिम्युलेट करण्याचं काम करतो म्हणजे काय? मॅच्युअर करण्याचं काम करतो. येतं लक्षात? आता हा फॉलिकल FSH च्या फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन याच्या अंडर हा मॅच्युअर व्हायला लागतो. बरोबर आहे. हा मॅच्युअर होत असताना, हा फॉलिकल मॅच्युअर होत असताना हा फॉलिकल एक हार्मोन रिलीज करतो ज्याचं नाव आहे इस्ट्रोजन. ज्याचं नाव काय आहे? इस्ट्रोजन. हा फॉलिकल, लक्षात घ्या, हा फॉलिकल मॅच्युअर होत असताना हा इस्ट्रोजनला, पहा FSH ने काय केलं? याला मॅच्युअर करायला सुरुवात केली, आणि मॅच्युअरिंग जो फॉलिकल आहे तो या इस्ट्रोजनला, म्हणजे हा जो फॉलिकल आहे तो एका हार्मोनला रिलीज करतो. तो हार्मोनला रिलीज करतो अशा प्रकारे युटेरस पर्यंत त्या हार्मोनला रिलीज करतो. आणि या युटेरसच्या या ठिकाणी ही जी भिंत दिसते याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. याला काय म्हणतो? एंडोमेट्रियम. तर तो या इस्ट्रोजनला या एंडोमेट्रियम कडे रिलीज करतो, सोडतो, आणि या एंडोमेट्रियमला बेबीच्या ग्रोथ साठी तयार करण्यासाठी तिथपर्यंत पाठवतो. कोण? जो आपला फॉलिकल येतो. येते लक्षात?
हा फॉलिकल इस्ट्रोजनला सिक्रेट करतो, इस्ट्रोजनला रिलीज करतो आणि तो इस्ट्रोजन काय करतो, या एंडोमेट्रियमला काय करतो, एंडोमेट्रियमला म्हणजे ऍटमॉस्फिअर क्रिएट करण्यासाठी पाठवतो, की बाबा डेव्हलप करण्यासाठी पाठवतो थोडक्यात, ठीक आहे. कोणाला, एंडोमेट्रियमला. आणि का डेव्हलप करायचे, कारण बेबीच्या ग्रोथ साठी त्याला डेव्हलप करायला पाठवतो, म्हणजे आधीची तयारी करायला सुरुवात होते. आता एफएसएसच्या अंडर हा मॅच्युअर होत असताना एकदा का त्याचं म्हणजे हा एकदा का पूर्णपणे मॅच्युअर झाला, म्हणजे हा फॉलिकल एकदा का मॅच्युअर झाला, तर पिट्युटरी ग्लॅन्ड त्याचा दुसरा हार्मोन रिलीज करतो, ज्याचं नाव आहे एलएच, ल्युटिनायझिंग हार्मोन. या ल्युटिनायझिंग हार्मोनच्या अंडर हा जो फॉलिकल आहे तो बर्स्ट होतो. बर्स्ट होतो म्हणजे फुटतो. बर्स्ट होतो म्हणजे फुटतो किंवा ब्रेक होतो, आपण म्हणू. बर्स्ट होणे म्हणजे काय होणे, ब्रेक होणे, हे ते लक्षात, ब्रेक होतो. आणि हा ब्रेक होऊन याच्यामधला जो एग आहे तो रिलीज होतो कुठं, आपल्या ओव्हिडक्ट मध्ये रिलीज होतो. म्हणजे या ठिकाणी एक एग येतो इथला. आणि हा जो फॉलिकल आहे ना बाहेरचा, हा फॉलिकल याचा म्हणजे हा फॉलिकल ब्रेक होतो आणि या ब्रेक झालेल्या फॉलिकल मधून एग या ठिकाणी ओव्हिडक्ट मध्ये येतो. आणि हा जो फॉलिकल आहे त्याचे पार्टिकल्स या ठिकाणी असेच राहतात. आता याचे जे पार्टिकल्स इथं शिल्लक राहतील, ठीक आहे, मी इथं दाखवतो तुम्हाला. इथं जो आपला, ठीक आहे, हा ब्रेक झालेला कोण आहे, हा ब्रेक झालेला फॉलिकल आहे, किंवा त्याचे ब्रेक झालेले फॉलिकलचे काय आहेत, टिश्यूज आहेत. आणि आपला जो एग आहे तो याच्यामधून इथून बाहेर पडला. हा एग या ठिकाणी आला आणि हा जो फॉलिकलचे राहिलेले रिमेनिंग पार्ट आहे, तो रिमेनिंग पार्ट काय करतो, एक हार्मोन रिलीज करतो, आणि ज्याचं नाव काय आहे, प्रोजेस्टेरॉन. आपला जो चौथा हार्मोन आहे ना, तो प्रोजेस्टेरॉन. पहा, पहिल्यांदा कोण, एफएसएच, त्यानंतर दुसरा एलएच, तिसरा इस्ट्रोजन आणि चौथा प्रोजेस्टेरॉन. एफएसएच काय करतो, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. तो या फॉलिकलला मॅच्युअर करायचं काम करतो, स्टिम्युलेट करायचं काम करतो. आणि तो स्टिम्युलेट होत असताना हा जो फॉलिकल आहे तो त्याचा दुसरा हार्मोन रिलीज करतो. पहा, पहिल्यांदा एफएसएच रिलीज होतो. एफएसएच रिलीज झाल्यानंतर हा याला फॉलिकलला स्टिम्युलेट करत असतो. स्टिम्युलेट करता करता तो इस्ट्रोजनला रिलीज करतो. कोण, हा फॉलिकल. आणि हा इस्ट्रोजन कशाचं काम करतो, एंडोमेट्रियमची जी ग्रोथ आहे किंवा एंडोमेट्रियमची डेव्हलपमेंट करायचं काम करतो. आता एकदा का हा फॉलिकल पूर्णपणे मॅच्युअर झाला की आपला जो पिट्युटरी ग्लॅन्ड आहे त्याचा दुसरा हार्मोन रिलीज करतो, म्हणजे 3 नंबरला हा रिलीज होतो. ब्रेन, आपला पिट्युटरी ग्लॅन्ड, हा एलएच ला रिलीज करतो. आणि हा एलएच ला का रिलीज करतो, कारण हा त्या पूर्ण मॅच्युअर झालेल्या फॉलिकलला काय करतो, ब्रेक करतो, बस्ट करतो. आणि तो बस्ट झाल्यानंतर त्याच्यामधून एग इथं बाहेर येतो ओव्हिडक्ट मध्ये. आणि हा जो फॉलिकल आहे त्याचे ब्रेक झालेले काही पार्टिकल्स तिथं शिल्लक राहतात. आणि या फॉलिकल मधून आता चौथा हार्मोन बाहेर पडतो, ज्याचं नाव आहे प्रोजेस्टेरॉन. येते लक्षात. आणि हा सुद्धा सेम कशाचं काम करतो, तो एंडोमेट्रियमला डेव्हलप करण्याचं काम करतो. पहा, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे ओव्हरी मधूनच रिलीज होतात, जे की फॉलिकल काय करतात, फॉलिकल रिलीज करतात. आणि हे ओव्हरी मधून येऊन कुठं, एंडोमेट्रियमला, कशाचं, एंडोमेट्रियमला डेव्हलप करण्याचं काम करतात. आणि एफएसएच आणि एलएच हे दोन हार्मोन कोण रिलीज करतात, ब्रेन मध्ये असलेला आपला जो पिट्युटरी ग्लॅन्ड आहे तो. येते लक्षात. आणि हा जो एक आहे मग तो या ठिकाणी येतो ओव्हिडक्ट मध्ये. आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस माहिती आहे की खूप सारे स्पर्म येतात, त्याच्यामधला एक स्पर्म काय करतो, याला फर्टिलाइज करतो. फर्टिलाइज झाल्यानंतर तो या ठिकाणी युटेरस मध्ये येऊन काय होतो, इम्प्लांट होतो आणि नंतर बेबीची ग्रोथ होते. आता हे फक्त एक आउटलाईन सांगितली, याच आउटलाईनच्या अवतीभोवती आपल्याला फिरायचे. काही नाव तुम्हाला नवीन येतील, काही कन्सेप्ट डीप मध्ये असतील, परंतु हेच स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी होणार आहे, येते लक्षात. तर चला, हे मी तुम्हाला फक्त एक थोडस बेसिक समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण ऍक्च्युअल थेरी पार्ट कडे जाऊया. थेरी पार्ट मध्ये तेच जे मी तुम्हाला सांगितले, पहा, ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय यामध्ये, की मेन्स्ट्रुअल सायकल इज नॅचरल प्रोसेस. बरोबर आहे, मेन्स्ट्रुअल सायकल, मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. कंट्रोल्ड बाय 4 हार्मोन्स. ती 4 हार्मोन्स कंट्रोल करतं. माहिती आहे आम्हाला. एक एफएसएच, ज्याचा फुल फॉर्म आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकल म्हणजे काय, ज्याच्या आतमध्ये आपला एग आहे तो म्हणजे फॉलिकल. येते लक्षात. ते बाहेरचं कव्हरिंग जो फॉलिकल आहे, एफएसएच, ठीक आहे. आणि त्या फॉलिकलला स्टिम्युलेट करणारा हार्मोन, स्टिम्युलेट म्हणजे मॅच्युअर करणारा किंवा ऍक्टिव्ह करणारा हार्मोन, एफएसएच. दुसरा हार्मोन कोण, ल्युटिनायझिंग हार्मोन, एलएच. या हार्मोनचं काम काय आहे, हा काय करतो, त्या मॅच्युअर झालेल्या फॉलिकलला ब्रेक करतो आणि त्याला ब्रेक करून त्याच्या आतमध्ये असलेला जो एग आहे त्याला काय करतो, बाहेर काढण्याचं काम करतो.
तिसरा आहे इस्ट्रोजन आणि चौथा आहे प्रोजेस्टेरॉन. ह्या दोघांचं एकच काम आहे, जो एंडोमेट्रियम आहे, जो युटेरसची जी वॉल आहे त्याला डेव्हलप करण्याचं काम करतात. का डेव्हलप करतात? कारण त्या ठिकाणी बेबीचं इम्प्लांटेशन व्यवस्थित व्हावा, बेबीसाठी एक चांगलं ऍटमॉस्फिअर क्रिएट करण्याचं काम हे दोघ जण करतात. आता लक्षात घ्या, FSH आणि LH हे दोघही पिट्युटरी ग्लँड रिलीज करतात आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे कुठून? ओव्हरी मधून रिलीज होतात. एक लक्षात घ्या, ठीक आहे. इन ओव्हरी ओसाइट आर प्रेझेंट इन फॉलिकल. बरोबर आहे, हे माहिती आहे आपल्याला की ओव्हरी मध्ये, आता ही ओव्हरी आहे, या ओव्हरी मध्ये पहा, हा जो तुम्हाला बाहेरचा भाग दिसतोय, हा जो बाहेरचा भाग आहे हा काय? फॉलिकल आहे. आणि या फॉलिकलच्या आतमध्ये कोण आहे? ओसाइट. ओसाइट म्हणजे काय? एग. पहा, हा आपला एग या ठिकाणी प्रेझेंट आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय? सिंपल गोष्ट आहे. ओव्हरीमध्ये फॉलिकल आहे आणि त्या फॉलिकल मध्ये कोण आहे? आपला ओसाइट आहे, म्हणजे एक सेल आहे. आणि या मेन्स्ट्रुअल सायकलला 4 हार्मोन्स कंट्रोल करतात. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. यामध्ये पुढे पहा काय सांगितलं. आता प्रोसेस सुरू झाली. आता पहिला हार्मोन, आता कोण? फॉलिकल स्टार्ट्स टू डेव्हलप बाय FSH. फॉलिकल जो आहे पहा, आता हा जो फॉलिकल आहे हा डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. आणि हा फॉलिकल कुठे आहे? हे बघा, इथं ओव्हरीच्या आतमध्ये ही ओव्हरी आहे बरं का, ही वाली ओव्हरी आहे. या ओव्हरी मध्ये एक फॉलिकल डेव्हलप व्हायला लागलाय. कोणामुळे डेव्हलप व्हायला लागलाय? FSH मुळे डेव्हलप व्हायला लागलाय. येते लक्षात? त्यानंतर डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट्स इस्ट्रोजन. हा जो फॉलिकल आहे, हा जो पहा, हा डेव्हलप व्हायला लागलेला फॉलिकल कशाला रिलीज करतोय? पहा, इथं दिसतोय इस्ट्रोजनला रिलीज करतोय. बरोबर आहे, हा डेव्हलपिंग फॉलिकल इस्ट्रोजनला रिलीज करतोय. आणि हा इस्ट्रोजनला रिलीज करून इथं इस्ट्रोजन रिलीज होतो इथून, आणि हा कोणाला जाऊन डेव्हलप करतोय? एंडोमेट्रियमला. मग बघा, एंडोमेट्रियम ऑफ युटेरस स्टार्ट्स टू डेव्हलप अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. म्हणजे हा जो एंडोमेट्रियम आहे, ही जी वॉल आहे, ही वॉल डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. कोणामुळं? इस्ट्रोजन मुळे. कुणी रिलीज केलंय त्या इस्ट्रोजनला? या फॉलिकलने, डेव्हलपिंग फॉलिकलने काय केलंय? डेव्हलपिंग फॉलिकलने इस्ट्रोजनला रिलीज केले. ठीक आहे, आता इथं वॉल डेव्हलप होण्याचं काम चाललंय, म्हणजे एंडोमेट्रियम डेव्हलप होण्याचं काम चाललंय. पुढे काय होतं की डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट्स इट्स डेव्हलपमेंट. एकदा का या फॉलिकलचं, म्हणजे या फॉलिकलचं डेव्हलपमेंट पूर्ण झालं, एकदा का या फॉलिकलचं डेव्हलपमेंट पूर्ण झालं, तर काय होतं? फॉलिकल बस्ट बाय LH. हा जो फॉलिकल आहे, हा फॉलिकल बस्ट होतो, ब्रेक होतो. कोणामुळे ब्रेक होतो? LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन मुळे. आणि ल्युटिनायझिंग हार्मोन तुम्हाला माहिती आहे कोण रिलीज करतो? ब्रेन मध्ये असलेला जो पिट्युटरी ग्लँड आहे तो रिलीज करतो. आणि त्याच्या इफेक्ट मध्ये हा जो फॉलिकल आहे तो बस्ट होतो आणि ओसाइट इज रिलीज्ड. आणि हा जो ओसाइट आहे आपला एक सेल आहे तो काय होतो? रिलीज होतो म्हणजे बाहेर पडतो. म्हणजे या ठिकाणी सपोज या ठिकाणी तो आहे आणि हा एक कुठं पडणार? आता या ओव्हिडक्ट मध्ये रिलीज होणार. आणि यालाच काय म्हणतात? ओव्हुलेशन. आणि हे ओव्हुलेशन म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी 14th डे वर जनरली हे ओव्हुलेशन होत असतं. मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14th डे वर हे ओव्हुलेशन होतं. काहींमध्ये हा जो 14th डे आहे तो कधी प्लस मायनस पण होऊ शकतो. 17वा 18वा दिवस किंवा 11वा 12वा 13वा दिवस, म्हणजे ज्याच्या त्याच्या हेल्थवर त्या गोष्टी डिपेंड असतात किंवा ज्याच्या त्याच्या शरीरावर या गोष्टी डिपेंड असतात. पण जनरली आम्ही म्हणतो की ओव्हुलेशनचा डे कोणता असतो? 14th डे असतो मेन्स्ट्रुअल सायकलचा. बरोबर आहे. मग ओव्हुलेशन कशाला म्हणायचं? फॉलिकल बस्ट अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन अँड एक सेल इज रिलीज्ड इन ओव्हिडक्ट. येते लक्षात? याला काय म्हणणार आम्ही? ओव्हुलेशन असं म्हणणार. आणि आता हा जो एग आहे हा कुठं आला? ओव्हिडक्ट मध्ये आला. येते लक्षात? मला वाटतं ही गोष्ट समजली असेल. आता पुढे काय होतं? आता तो आला कुठं आला? ओव्हिडक्ट मध्ये आला. ओव्हिडक्ट म्हणजे या ठिकाणी आला. ठीक आहे, आता कॉर्पस ल्युटियम फॉर्म फ्रॉम रिमेनिंग टिश्यू ऑफ बस्ट फॉलिकल. आता जे फॉलिकल बस्ट झालेला होता, फुटलेला फॉलिकल होता आणि ज्याच्यामधून एक सेल बाहेर आला ओव्हिडक्ट मध्ये, तो, ठीक आहे, तो त्याला काय म्हणायचं? कॉर्पस ल्युटियम. आता हे बघा, हा वाला, आता हा जो फॉलिकल होता ना तो बस्ट झाला आणि त्याच्यामधला एक सेल बाहेर आला. एक सेल बाहेर आल्यानंतर या फॉलिकलचे जे रिमेनिंग पार्ट्स आहेत तो कन्वर्ट झाला. बघा कशामध्ये कन्वर्ट झाला? तो कॉर्पस ल्युटियम मध्ये. कशामध्ये कन्वर्ट झाला? कॉर्पस ल्युटियम मध्ये कन्वर्ट झाला.
आणि हा कॉर्पस ल्युटियम मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर हा चौथा आपला हार्मोन रिलीज करणार, ज्याचं नाव आहे प्रोजेस्टेरॉन. आणि हा प्रोजेस्टेरॉन रिलीज करून म्हणजे हा ओव्हरीमध्ये आणि हा ओव्हरीमधून प्रोजेस्टेरॉनला रिलीज करून म्हणजे इथून याला रिलीज करून या ठिकाणी आपल्या एंडोमेट्रियमला काय करण्याचं काम करणार, एंडोमेट्रियमला डेव्हलप करण्याचं काम करणार. म्हणजेच आपण म्हणतो की या प्रोजेस्टेरॉनच्या इफेक्ट मध्ये एंडोमेट्रियम त्याची जी ग्लँड आहे ज्याचं नाव एंडोमेट्रियल ग्लँड सिक्रेटिंग डिअर सिक्रेशन, म्हणजे याच्या इफेक्ट मध्ये प्रोजेस्टेरॉनच्या इफेक्ट मध्ये एंडोमेट्रियम त्याची एंडोमेट्रियल ग्लँड काय करते, सिक्रेट करते. म्हणजे एक प्रकारचं लिक्विड म्हणू किंवा एक प्रकारची ग्लँड म्हणू, ती सिक्रेट करते. आणि त्यामुळं आपला जो एंडोमेट्रियम आहे हा डेव्हलप व्हायला सुरुवात होतो. सिंपल आहे, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन दोन्हीच्या दोन्ही आपल्या ओव्हरीमधून रिलीज होतात आणि ते या ठिकाणी एंडोमेट्रियमला येऊन काय करतात, डेव्हलप करण्याचं काम करतात. येत्या लक्षात. आता एक सेल कुठे आहे आपला एक सेल आता इथं कुठंतरी आलेला आहे, बरोबर आहे. आपला जो एक सेल आहे तो या ठिकाणी आलाय, एक सेल आता या ठिकाणी आलाय, बरोबर. आणि काय काय चाललंय, कॉर्पस ल्युटियम काय करतोय, प्रोजेस्टेरॉनला रिलीज करतोय आणि एंडोमेट्रियमला सजवण्याचं काम करतोय. एंडोमेट्रियल ग्लँड सिक्रेट देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. हो, प्रोजेस्टेरॉनच्या इफेक्ट मध्ये एंडोमेट्रियल ग्लँड त्याचं सिक्रेशन करायला लागले अँड रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. आणि एंडोमेट्रियमला आपण का रेडी करतोय किंवा का आपण त्याला डेव्हलप करायचं काम करतोय, कारण आम्ही त्या एंडोमेट्रियमला एक बेबीसाठी तयार करतोय. येते लक्षात, बेबीसाठी तयार करतोय. ठीक आहे, हे एव्हरी मंथ मध्ये होतं, लक्षात घ्या. मेन्स्ट्रुअल सायकल ही प्रत्येक महिन्यासाठी सेम मेन्स्ट्रुअल सायकल काम करत असते. अशाच प्रकारे प्रत्येक महिलेमध्ये, प्रत्येक स्त्रीमध्ये ही मेन्स्ट्रुअल सायकल ही मासिक पाळी घडून येते. ठीक आहे, आता पुढं नेक्स्ट. हा, आता बघा पुन्हा एकदा म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत की मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस कंट्रोल बाय 4 हार्मोन्स. माहिती आहे आम्हाला. एक एफएसएच, दुसरा एलएच, तिसरा इस्ट्रोजन आहे आणि चौथा काय, प्रोजेस्टेरॉन आहे, बरोबर आहे. ओव्हरीमध्ये ओसाइट असतात, कुठं असतात ते, फॉलिकल मध्ये असतात. त्यामधला एक फॉलिकल काय होतो, एफएसएचच्या अंडर इफेक्ट मध्ये तो काय व्हायला लागतो, डेव्हलप व्हायला लागतो. आणि डेव्हलप झाल्यानंतर तो काय होतो, तो काय करतो, इस्ट्रोजनला रिलीज करतो आणि इस्ट्रोजन काय करतो, आपल्या एंडोमेट्रियमला जाऊन काय करतो, डेव्हलप करायचं काम करतो. आणि एकदा का त्याचं काम पूर्ण झालं, एफएसएचचं काम पूर्ण झालं, फॉलिकल पूर्णपणे आपला फॉलिकल डेव्हलप झाला, तर डेव्हलप झालेला फॉलिकल एलएचच्या अंडर मध्ये तो बस्ट होतो आणि त्यामधून एक सेल बाहेर पडतो. येते लक्षात. आणि मग तो जो एक सेल बाहेर पडल्यानंतर तो जो फॉलिकलचे रिमेनिंग टिश्यूज आहेत ते कशामध्ये कन्वर्ट होतात, कॉर्पस ल्युटियम मध्ये. आपण हे सगळं आतापर्यंत पाहिलेलं आहे आणि तेच सगळ्या गोष्टी एका पेज मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी मांडलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला गोष्टी थोड्याशा लक्षात याव्यात. ठीक आहे, हे सगळं याच पेज मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. एका पेज मध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओव्ह्युलेशन वगैरे काय आहे ते सगळ्या गोष्टी आतापर्यंत क्लिअर केल्या. आता 2 पॉइंट येणार. काय 2 पॉइंट येणार, एक सेल आपला कुठं आलाय, ओव्हिडक्ट मध्ये आलाय, बरोबर आहे. एक सेल ओव्हिडक्ट मध्ये आलाय. आता या ठिकाणी 2 केसेस आहेत. म्हणजे एक सेल ओव्हिडक्ट मध्ये आलाय, जर त्या ठिकाणी स्पर्म आला तर काय, म्हणजे इफ फर्टिलायझेशन झालं तर काय, बरोबर आहे. स्पर्म आला तर तो त्याला फर्टिलाइज करेल, तिथून पुढे झायगोट बनल, मग एम्ब्रिओ बनल, मग बेबी इम्प्लांट होईल आणि ती महिला गर्भवती राहील 9 महिन्यांसाठी, बरोबर आहे. आणि इफ जर त्या ठिकाणी स्पर्म आलाच नाही तर काय, बरोबर आहे. तर त्या एक सेलचं काय होईल, त्या कॉर्पस ल्युटियमचं काय होईल, जो इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनला रिलीज करून एंडोमेट्रियमला बेबीसाठी तयार करतोय. ठीक आहे, तर तो भाग आपण आता नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहणार आहोत. तर ही वाली ती स्लाइड आहे. व्हॉट हॅपन्स इफ ओसाइट इज नॉट फर्टिलाइज्ड. काय होईल जर तो ओसाइट फर्टिलाइज झाला नाही तर, म्हणजे स्पर्म त्या ठिकाणी आला नाही तर. बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय होईल, जो कॉर्पस ल्युटियम होता ना, आता कॉर्पस ल्युटियम आठवतोय, तो जो फॉलिकल आहे ना, तो ब्रेक झाला, एक सेल बाहेर पडला, तर तो ब्रेक झालेले त्याचे जे टिश्यूज आहेत ते कॉर्पस ल्युटियम मध्ये कन्वर्ट झाले होते, बरोबर आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय होईल, जर एकचं फर्टिलायझेशन झालं नाही तर पहिल्यांदा कॉर्पस ल्युटियम हा कन्वर्ट होईल कशामध्ये, कॉर्पस अल्बिकन मध्ये. का कन्वर्ट होईल, कारण तो इनएक्टिव्ह होईल. कॉर्पस ल्युटियम हा ऍक्टिव्ह असतो, ऍक्टिव्ह असल्यामुळे तो इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनला रिलीज करतो, बरोबर आहे. परंतु एक सेल जर फर्टिलायझर झाला नाही तर, एक सेल फर्टिलाइज झाला नाही तर कॉर्पस ल्युटियम हा कशामध्ये कन्वर्ट होतो, कॉर्पस अल्बिकन मध्ये, आणि तो इनएक्टिव्ह होतो.
आणि हा इनॅक्टिव्ह झाला तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन रिलीज होत नाही. मग काय होतं की ड्यू टू दिस सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स कम्प्लिटली. आता हा कॉर्पस अल्बिकम इनॅक्टिव्ह झाला म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन स्टॉप झाले सिक्रेट व्हायचे, बरोबर आहे. त्यामुळं काय होतं की इंडोमेट्रियम स्टार्ट्स डिजनरेट. जो इंडोमेट्रियम पूर्णपणे तयार झाला होता बेबीच्या ग्रोथ साठी, बरोबर आहे, तो पुन्हा डिजनरेट व्हायला सुरुवात होतो बिकॉज ऑफ द ऍब्सेन्स ऑफ दिस टू हार्मोन्स. कारण या दोन हार्मोन्सच्या मदतीनेच तो काय झाला होता, डेव्हलप झाला होता. परंतु ते दोन हार्मोन्स आता काय झाले, स्टॉप झाले रिलीज होण्याचे. ते स्टॉप झाल्यामुळे होतंय काय की त्याचं जे डिजनरेशन आहे कोणाचं, इंडोमेट्रियमचं, ते सुरू झालं. डिजनरेशन म्हणजे आता ते त्याची उतरती कळा लागली, त्याचे जे टिश्यूज आहेत हे इंडोमेट्रियमचे ते वीक व्हायला लागले. त्यामुळं tissues of degenerating endometrium and unfertilized ovum are discarded through the vagina. This accompanied with continuous bleeding. म्हणजे काय, पहा, एक फर्टिलाइज झाला नाही त्यामुळे कॉर्पस अल्बिकन कॉर्पस ल्युटियम कन्वर्ट झाला कॉर्पस अल्बिकन मध्ये. तो कन्वर्ट झाल्यामुळे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं जे सिक्रेशन आहे ते थांबलं. त्यामुळं एंडोमेट्रियम जो आहे तो डिजनरेट व्हायला लागला. तो डिजनरेट झाल्यामुळे काय झालं की जो एंडोमेट्रियम आहे त्याचे जे टिश्यूज आहेत ते काय व्हायला लागले, ब्रेक व्हायला लागले, तुटायला लागले आणि निघून जायला लागले. आणि त्याचबरोबर जो अनफर्टिलाइज ओहम होता, आपला जो एग होता, जो फर्टिलाइज झालेला नाही, तो आणि टिश्यूज ऑफ एंडोमेट्रियम हे दोघंही व्हाजायना थ्रू काय केले जातात, शरीराच्या बाहेर टाकले जातात. आणि ही प्रोसेस होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं, ब्लिडिंग होतं म्हणजे रक्तस्राव होतं. महिलांना या गोष्टी माहिती आहेत की मासिक पाळीमध्ये म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये 4 ते 5 दिवस ही ब्लिडिंग चालते. तर त्या ब्लिडिंग मधून जो अनफर्टिलाइज्ड एग असतो, तो म्हणजे जो एक फर्टिलाइज झालेला आहे तो अनफर्टिलाइज्ड एग आणि एंडोमेट्रियमचे जे टिश्यूज आहेत ते काय होतात, वाजायना थ्रू बाहेर टाकले जातात. इथे लक्षात आहे मेन्स्ट्रुअल सायकलचे 4-5 दिवस हे 4-5 दिवस चालू असतं. हे होत असताना ब्लिडिंग होते. ब्लिडिंग कंटिन्यूज अप्रॉक्सिमेटली फॉर 5 days. ही जी ब्लिडिंग आहे ती जवळपास 4 ते 5 दिवस चालते. अँड दिस इज कॉल्ड अ मेन्स्ट्रुएशन. आणि आपण याला काय म्हणतो, मेन्स्ट्रुएशन. इफ ओसाइट इज फर्टिलाइज्ड देन एम्ब्रियो इज फॉर्म. आता जर ओसाइट जर फॉर्म झाला, ओसाइट जर फर्टिलाइज झाला म्हणजे स्पर्म जर त्या ठिकाणी आला आणि स्पर्मने जर फर्टिलायझेशन केलं एगचं, बरोबर आहे, एगचं फर्टिलायझेशन केलं तर त्याच्यापासून काय बनणार, एम्ब्रियो बनणार. आणि पुढे जाऊन हा जो एम्ब्रियो आहे इम्प्लांटेड इन युटेरस. आणि हा एम्ब्रियो कुठे इम्प्लांट होणार, युटेरस मध्ये, या ठिकाणी इम्प्लांट होणार आहे, ते लक्षात. आणि साहजिक आहे तो जर इम्प्लांट होतोय, इफ ओसाइट इज फॉर्म, तो जर इम्प्लांट होतोय तर पुढे जाऊन या एम्ब्रियो पासून कशाची ग्रोथ होणार, बेबीची ग्रोथ होणार. मग पहा, इफ ओसाइट इज फर्टिलाइज, जर ओसाइट एग जर फर्टिलाइज झाला तर फर्टिलायझेशन झालं, इथं स्पर्म आला, त्या एगला काय केलं त्याने, फर्टिलाइज केल्यामुळे काय तयार झाला, एम्ब्रियो तयार झाला. आणि हा एम्ब्रियो कुठं इम्प्लांट केलाय पहा, हा इम्प्लांट केलाय आपल्या एंडोमेट्रियम मध्ये. आणि हा एंडोमेट्रियम मध्ये इम्प्लांट झाल्यानंतर या एम्ब्रियो पासून हळूहळू बेबीची ग्रोथ व्हायला लागते. अँड बेबीची ग्रोथ या ठिकाणी होत असल्यामुळं दिस सायकल इज टेम्पररली स्टॉप टिल द पार्च्युरेशन. म्हणजे काय, ही जी सायकल आहे मेन्स्ट्रुअल सायकल ही 9 महिन्यांपर्यंत थांबते. म्हणजे 9 महिने एकही ओव्हरी मधला एग मॅच्युअर होऊन ओव्हिडक्ट मध्ये येणार नाही. हे कधी, जेव्हा तिसरी गर्भवती राहते, म्हणजेच काय, सायन्सच्या भाषेमध्ये तो एक फर्टिलाइज झाला तर तिसरी 9 महिन्यापर्यंत गर्भवती राहते. आणि गर्भवती राहिल्यानंतर ही कधीपर्यंत स्टॉप होते, ते 9 महिने आणि प्लस जोपर्यंत बाळ आईच्या दुधावर जगत असतं किंवा आईच्या दुधावर तो त्याचे न्यूट्रिशन पूर्ण करतो, तोपर्यंत ही प्रोसेस काय होते, स्टॉप होते. येते लक्षात. तर अशा प्रकारे ही मेन्स्ट्रुअल सायकल होती. मेन्स्ट्रुअल सायकल आपण एकदम डिटेल मध्ये पाहिलेली, एकही पॉइंट आपण मिस केलेला नाहीये. जर तुम्हाला थोडीशी अवघड वाटत असेल, कॉम्प्लेक्स वाटत असेल, मी सोपी करून सांगण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे, सायन्स जर इतकं सोपं असतं, इझी असतं तर प्रत्येकाला ते इझी गेलं असतं. परंतु काही गोष्टी कॉम्प्लेक्स असतात. तरी सुद्धा जर नसल समजली किंवा थोडीशी अडचण येत असेल तर व्हिडिओला पुन्हा एकदा पहा, दोनदा पहा, तीनदा पहा, तोपर्यंत पहा जोपर्यंत तुम्हाला ही गोष्ट समजत नाही. ठीक आहे, तर मेन्स्ट्रुअल सायकलचा हा जो पॉइंट आहे आज आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकल नंतर जे पॉइंट्स आहेत, जसं की प्रॉब्लेम्स आहेत की
याच्यामध्ये बेबी होण्यासाठी जे प्रॉब्लेम्स होतात आणि त्याच्यावरची जी मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज केली गेलेली आहे, IVF, सरोगसी, स्पर्म बँक यांसारखे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.